नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मला बंदूक हातात घ्यायची होती. 17व्या वर्षी व्हायचं होतं नक्षलवादी. दक्षिणेतील सुपरस्टारची मोठी कबुली. चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या एका विधानाने सर्वांचे कान टवकारले. तरुण वयातच पवन कल्याण यांच्यासमोर करिअरचे विविध मार्ग होते. त्यावेळी पवन कल्याण यांना वेगळ्याच वाटेवर जायचं होतं, पण त्यांचा भाऊ चिरंजीवी यांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला. त्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पवन कल्याण यांनी सांगितलं की त्यांनी नक्षलीच्या काही बैठकांनाही हजेरी लावली होती, पण त्यांनी हा मार्ग सोडला. पवन कल्याण यांनी तो काळ कसा होता याची माहिती दिली आहे. 80च्या दशकात त्यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद, श्रीलंकेत सुरू असलेले लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ, जर्मनीतील अशांती, खलिस्तान चळवळ याची माहिती मिळत होती. त्याचवेळी त्यांच्या मनात नक्षली होण्याचा विचार आला.